तुतारी कसं शरद पवारचा पक्ष आहे म्हणून तुतारीला मतदान करायचं. लोक भावनिक जास्त म्हणजे साहेबाची भावनिक आहे. पवार साहेबाची भावनिक आहे. पवार साहेबांनी एक जर झलक कोर्टवाडीला दाखवली, नुसता हात जर बाहेर काढला तर पब्लिक नाचतं, माहिती आहे का? काय सांग शपथ खोटं नाही बोल. पवार साहेबासारखा माणूसच मिळणार नाही आपल्या महाराष्ट्रात तरी. तुतारी येणार. शरद पवार साहेबाचं काम चांगलं आहे. बर पण आता तुमचे स्थानिक आमदार पण आहेत ना, ते आता त्यांना सपोर्ट करतायत कमळाला. अशा ह्याच्यात कसं काय तुमचं चालू? आम्ही शरद पवार साहेबांचं फॅन. बर तुमच्या गावात काय चाललं? गावात आपली 100% तुतारी. उत्तर 100%. 100% दादा मामांचे कट्टर माणसं आहेत. तर या तालुक्यात दादा मामांशिवाय दुसरं कुणाचंच काम चालत नाही. कार्य बी कुणाचं तसं नाही. पण खासदार केला आम्हाला कमळ चालत नाही. कमळचं सांगितलं होतं तासाला किती हजार कोटी काय? हा, ते एक आश्चर्यच आहे. माढा मतदारसंघात मिनिटाला 1000 कोटीचा निधी देतो म्हणते. माढा मतदारसंघ बँकॉक सारखा झाला असता. इथं बघितलं तुम्ही कसं बकाला अवस्था आहे. आणि ती म्हणते 1000 कोटी निधी म्हणजे हसायचं काम. अभ्यास आहे. बारामती सीट सुप्रिया सुळेंची लागणार, माडाची सीट दरेशील मोहिते पाटलाची लागणार आणि साताऱ्याची साताऱ्याची सीट सुद्धा राजेंचा पराभव राहणार. मी ठामपणे सांगतो कॅमेरा समोर. का? राजे म्हणून आमचंही राजांवर प्रेम आहे, पण पक्ष म्हणून नाही. त्याचा चॅनल त्याच्या पक्षात आहेत ते पक्ष आवडत नाही. आवडत नाही. आम्हालाच नाही, जनतेला आवडत नाही. हो, मला सांगा, आज गॅस कुठे, पेट्रोल कुठे, डिझेल कुठे, आज सोनं कुठे गेलंय? 2003 साली 42 रुपये सोनं होतं माझ्या लग्नाच्या वेळेस. आज सोनं कुठे गेलंय? नमस्कार मित्रांनो, माढा लोकसभेच्या रणधुमाळीची जी आढावा आहे ना, तो आढावा घेत मी सध्या पोहोचलेलो आहे कुर्डवाडी या ठिकाणी. आता कुर्डवाडी म्हणलं तर माढा तालुक्यातील एक मेन गाव आहे. कारण माढा जरी तालुका असला तरी अनेक जे शासकीय ऑफिसेस वगैरे जे आहेत ते या कुर्डवाडीत आहेत. आणि नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे मला वाटतं या ठिकाणी. आणि ग्रामीण भागातील लोकांची आवक जावक या ठिकाणी होत असते. आपण सध्या माढा तालुक्यातील या कुर्डवाडीत या लोकांच्या मनात काय चालू आहे, कारण आपण बघतोय माढा लोकसभा मतदार जे आहेत त्यातही सर्व इलेक्शन जे आहेत चुरशीचे चालू आहे. आणि लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या कुर्डवाडीत आहे. काय बरं आहे का? बरं आहे सगळं वातावरण? हा, काय ऊन वाढलंय? कसं काय ऊन इकडं? बोला बरं, जाऊ द्या. थेट प्रश्नाकडेच जातो. एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी आहे तुमच्या लोकसभेच्या ह्याच्यात. म्हणजे रणजित नाईक निंबाळकर आहेत, धैर्यशील भाई आहेत. लोकांचा कल कोणाच्या बाजूने आहे? सध्या आता भाजपकडेच आहे जास्त कल. असं पहिलं भाजपचंच असल्यामुळं भाजपच्याच उमेदवाराचा कल आहे जास्त कल त्यांच्या बाजूने. का बरं? आता म्हणजे परत एकदा त्यांना मतदान करतील का लोक? कारण विकासाचा मुद्दा येतोय पुढं, भरपूर काही विकास केलाय किंवा नाही केला काही लोक म्हणतात. झालेला आहे, कुठं राहिलेला आहे ती, त्याच्यासाठी बी होणारच आहे. ती होणार आहे. काय तुमचं कुठलं गाव आहे? आमचं सापटणं गाव आहे. बरं, काय चालू आहे? आमच्या गावात सगळी तुतारी होणार आहे शरद पवाराची. बर, पवार साहेबांची तुतारेवाला माणूस. तुतारीवाला माणूस पाहिजे आम्हाला. पण आता ही खासदार आता आहेत ना तुमचे, कमळाचे का आहेत. आणि महायुतीचे 4-5 मला वाटतं आमदार महायुतीचे. कसं चालायचं? तरी पण तुतारी होणार आमच्याकडे सगळी. ओव्हरऑल काय होईल? तुतारी शरद पवाराला मानणारा गाव आमचं. पवार साहेबांचा इफेक्ट पडेल असं वाटतं? हा, शरद पवारचा 100% इफेक्ट होणार. शरद पवारचं सीट 100% बसणार आहे. 100% बसेल शरद पवार साहेबांचं सीट 100% कुर्डवाडीत. काय दहशत आहे का कुर्डवाडीत? कशाची आहे का? इलेक्शनची दहशत आहे? एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी आहे. काय लोकांचं वोट आहे? कसं आहे माहिती का, इतर आपल्याला एवढा जजमेंट काय कळत नाही. बर तरी ती आता हाय, कोण तुतारी म्हणतात, कोण कमल म्हणतात. बर, आता आमचे स्थायिक लोकल कमिटीचे काय बघतात त्याच्यावर विचार करून आपण टाकू शकतो. बर, तुम्हाला काय वाटतं? एका बाजूला तुतारी. तुतारी का बरं तुतारी? तुतारी येणार. शरद पवार साहेबाचं काम चांगलं आहे. बर, पण आता तुमचे स्थानिक आमदार पण आहेत ना, ते आता त्यांना सपोर्ट करतायत कमळाला. अशा ह्याच्यात कसं काय तुमचं चालू? आम्ही शरद पवार साहेबाचं फॅन आहे. बर, ते अजित पवारकडे गेल्यामुळं काय, ते आम्ही शरद पवारचीच माणसं आहेत. तर आम्ही पवार साहेबांना सोडलेलं तुम्हाला आवडलं नाही असं म्हणायचं? नाही ना आवडलं. का बरं सोडलं असेल अजित दादा? कारण का ती पहिले जे होते राष्ट्रवादीचे,
त्यांच्या घोटाळ्यामुळे हा घोटाळ्यामुळे सोडले सिंचन घोटाळ्यामुळे. बर तर आम्हाला ती शरद पवार आमदार नाहीत ना आता तुमच्या बरोबर, आता आमदार कसं काय ते कमळाचं काम करतात आमदार? नसलं तरी साहेब ते आम्हाला येणारे जे आता जे आहेत हा येणारा आमदार शरद पवार साहेबाचा राहणार. बर ते आता ही शरद पवारची आमची माणसं आहे ती शरद पवार साहेबांची माणसं आहेत. तुमचा फोन झाला का? हा, आता काय वाटतंय सांगा चला. आमचा पवार साहेब मतदान आहे. पवार साहेब. हा, पवार साहेब बस काय नाही. तालुक्यात काय होईल वाटतंय? या पवार साहेब तुतरी पण आता स्थानिक तुमचे आमदार नाही ती असं नाही की आहे आता सध्या चालू आहे आता उदाहरण जास्त फक्त तुतरे चालू आहे जास्त. 5 वर्ष खासदारांनी काम केलं का इथं काय? नाही 5 वर्षात काम केलंच नाही. का बरं? काय दाखवते का आता ही रेल्वे आले नाही कधी पुरवठे आले नाही ती 5 वर्षात जायचं आता इथं रस्ता नाही, गेट बंद केले. काम करू म्हणले परत आले नाही तिथे बघ काम बघू म्हणले परत ते काय अजून काय होय म्हणतात ना जाते परत काय अजून आले नाही परत. बर हा आता 5 वर्ष आता आले ते आता. बरं, एकंदरीत काय होईल तिघांसाठी एकत्र प्रश्न, एकंदरीत काय होईल तालुक्यात कोण येईल? तुतारीची येणार. तुतारी. चला या बाजूला हे गाव कुठलं? हा गाव कुठलं तुतारी? बरं बरं असं चला या इकडे. काय ऊन वाढले की आता? हा लय गरमागरमी चालू आहे. इलेक्शनची पण गरमागरमी आहे की आता? इलेक्शनची गरमागरमी, हवेची गरमागरमी आहे. दोन्ही गरमागरमी संकट आहेत. हा. कोण आता काय लोकसभेचं काय बघताय? एका बाजूला तुतारी, एका बाजूला कमळ आहे. लोकांचा कल कोणाच्या बाजूने? कमळ. कमळ. का बरं कमळ? सुविधा केल्यात ना सगळ्या. बर खासदारांनी काय काय कामं केली तुमच्या तालुक्यात? आता ही रस्ता ही चालली कुठला रस्ता केलाय खासदारांनी? पंढरपूरवाडी झालाच की. बर आणि लोकांना काम सुविधा झाल्या त्या. बर एकंदरीत विकास केला म्हणून खासदारांबरोबर लोक जातील असं म्हणणं आहे तुमचं? हा. तुमचं काय म्हणणं आहे? कमळच म्हणणं आहे. अरे वा वा, का बरं कमळ? काय चांगला माणूस आहे, काम कोण? करतोय. निंबाळकर. बर तुमचं कुठलं गाव? कुरवाडी. काय कुरडवाडीत काय काय केले? रस्ते केले. बर रस्ता गेला बर हा माडा रस्ता गेला मोठा, गावातले रस्ते गेले. बर 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 एकंदरीत लोकांचा विकासामुळे कल कमळाकडे आहे असं म्हणा. कमळाकडे. चला असू द्या. ही मेन चौक आहे. आता आपण थोडस ह्या बाजूला जाऊ. गाव कुठलं? काय चालू आहे आता इथल्या लोकांच्या मनात? एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारीला वाजवणारा माणूस आहे. आमच्या भावाला विचार, आमचा भाऊ भावाला. बर भावाला विचारतो तुमच्या. फक्त कमळ. बर कमळ. आम्ही कमळ, फक्त भाजप. फक्त भाजप. हा, का बरं फक्त. भाजपाकडे लोक काय? आकर्षित आहेत? आमचं मन आहे कमळ कमळ. कमळाने विकास काय काय केलाय तालुक्यात? विकास करू ना करू द्या, हम्म. आम्ही फक्त कमळची माणसं आहे. कमळची माणसं हे विकास काय करू दे. या इकडे या. ओ कुठलं गाव कुठलं? कुरडवाडी. बघताय तुम्ही आता लोकसभा आली. हो बघतो. काय लोकांचा कल कोणाच्या बाजूने? आता सध्याला तर शरद पवार साहेबांच्या बाजूने. पवार साहेबांच्या बाजूने. कुर्डवाडी म्हणजे महाराष्ट्रातच अख्खे सगळे. अख्ख्या महाराष्ट्रात फ्लो आहे हो शरद पवार साहेब. पवार साहेब. स्थानिक आमदार खासदारांनी काय काम केलं? स्थानिक खासदारांनी काय आमचं ते इथलं आमचं महत्वाचं काम होतं गेटचं, ती काय ती मार्गी लावू शकली नाहीत ती. 5 वर्ष. परत RPF सेंटर होतं आमचं, हो हो ती गेलं निघून इथून. हा. काय तसं वाटत नाही मला तर. लोकांचा कल नेमका आता आम्हाला तर खूप पंचायत आहे, कारण आमचे आमदार साहेब संजय मामा शिंदे हो हो ती म्हणतील तसं करायचं चाललंय, पण आता कन्फ्युजन आहे आमचं. कन्फ्युजन आहे. काय करावं? कन्फ्युजन आहे. तुमचं कुठलं गाव? आपल्या गाव पिंपळखुंटे, तालुका माढा. बर बर काय तुमच्या गावात काय चाललं? गावात आपली 100% तुतारी. तर 100%. 100% तुतारी. किती लोकसंख्या आहे गावात? गावात लोकसंख्या 2,500 का बरं लोकांचा एवढा कल काय? आहे. आता लोक नाराज आहे ती पुन्हा नाराज आहे? निंबाळकरावर. का नाराज आहे? का 5 वर्षात या त्याने इकडे या. तोंड 5 वर्षात त्याने तोंड दाखवलं नाही कधी. हा 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 खासदार फक्त नावाला खासदार. हा हा बर बरं थांबा. ह्यांच्याकडे जाऊ जरा. हे फक्त बघताय द्या. तुम्ही व्यक्त व्हायचंय आता बिंदास. काय लोकांच्या काय मनात चालू आहे? एका बाजूला धैर्यशील बाई आहेत, एका बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर. तुतारी. बर तुतारी. का लोकांचा कल जास्त आहे तुतारी? हे सगळं फोडाफोडीचं राजकारण. बर फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडत नाही असं आहे का? बिलकुल आवडत नाही. बर फक्त तुतारीच वाजवायची आता, बर दुसरं काय नाही. तालुक्यात काय होईल? तालुक्यात जास्त तुतारी. पण आता तुमचे स्थानिक आमदार नाहीत ना, ती माहिती देईल. आमदार केला मामा दे मत. बर हा दादा मामा आमदार केला. हा हा आता तुतारी. पण त्यांनी सांगितल्यानंतर
आता ह्या वेळेस काय सांगते सत्ताधारी ती कुर्डवाडीतून गावातून जी रेल्वे जाते ना त्या रेल्वेचं हे फाटक होतं आणि हे जे फाटक आहे ना ते आता बंद आहे. साधारण कित्येक वर्ष झालं ते बंद आहे. हा जो रस्ता आहे ना हा सरळ बार्शीला जात होता आणि एकदम शॉर्टकट हा रस्ता होता, परंतु कित्येक वर्ष झाला हा रस्ता बंद आहे. बरोबर का? किती वर्ष झालं बंद आहे? मग हे चालू करायचं काहीतरी चाललं होतं ना, बोयारीच चाललं होतं. मग किती दिवस झालं नाही काय ते राजकारणामुळं ह्याला बुयारीला बी विरोध आहे आणि ह्याला बी विरोध आहे. काय त्या दोघांना विरोध आहे. म्हणजे हा विषय पेंडिंग आहे. तिथं काही लोक बसलेले आहेत, आपण त्या लोकांपाशी पण जाऊ. आता कसं आहे, ऊन वाढलेलं आहे, कुठंतरी सावली असावी म्हणून बघा इथं लोक एकत्र झालेलं असं. कोल्ड्रिंक आहे इथं मिळती, चहा पाणी सगळं इथं मिळतंय आणि लोक इथं ह्या सावलीचा आधार घेतात. काय सगळे इथलेच आहेत का? कसे सगळे? बसा एक मिनिट, या एक मिनिट. आम्ही बघितलं ते आता फाटक बंद आहे. किती वर्ष झालं बंद आहे? 5 वर्ष होत आली बंद आहे फाटक. आणि खासदार साहेबाला आम्ही निवेदन देऊन थकलो. खासदार साहेब येऊन नुसतं बघतेत, त्यांना काय माहिती नाही. रेल्वे बोर्डाचे ते अध्यक्ष होते, त्याचा राजीनामा दिला. कुठल्या अधिकाऱ्याला फोन करायचा हे जे सुद्धा काय खासदार साहेबांना माहिती नाही काय. आणि त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे पूर्ण कुर्डवाडीच्या ह्याच्याकडे. आणि 5 वर्ष झाले कुर्डवाडीकरांना सोलापूरला जायला रेल्वे नाही. 7:30-8 वाजता एक सिद्धेश्वर, मेल आणि विजापूर अशा 3 गाड्या असायच्या कर्मचारी लोकांना जायला. गेली 5 वर्ष झालं सामाजिक संस्था आणि वेगवेगळ्या नागरिकांनी त्यांना निवेदन दिले, पण त्यांनी काय सुद्धा लक्ष दिलेलं नाही. मी प्रश्न विचारायच्या आधी त्यांची खतखत व्यक्त केली जाते. ह्याच्यावरून लक्षात येत आहे ह्या लोकांच्या मनात किती अवस्था बेकार असेल. आता आम्ही एक सर्वे करतोय, आम्ही प्रतिक्रिया घेतोय लोकांच्या. एका बाजूला रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला धैर्यशील भैया आहेत. लोकांचा कल कुणाकडे? आता तुम्ही सगळेजण आता आम्ही जिल्ह्यातल्या खासदाराला मतदान करणार ना. आता पहिल्यांदा त्यांना केलं ते गेल्या वेळेस त्यांनी काहीच केलं नाही. मग आता आमच्या जिल्ह्यातला खासदार पाहिजे ना, त्यामुळे धैर्यशील भैयाला आम्ही मतदान. वेगवेगळे आकडे सांगितले होते, तासाला किती 1000 कोटी काय. हा, ते एक आश्चर्यच आहे. माढा मतदारसंघात मिनिटाला 1000 कोटीचा निधी देतो म्हणतात. तर माढा मतदारसंघ बँकॉक सारखा झाला असता. इथं बघितलं तुम्ही कसं बकाला अवस्था आहे. आणि ती म्हणते 1000 कोटी निधी, म्हणजे हसायचंच काम आहे. ती म्हणजे खोटं आहे असं सांग. 100% 1000 कोटीचा निधी मिनिटाला म्हणल्यावर 5 वर्षाचा आम्हाला आकडा सुद्धा बोलता येत ना. आम्ही म्हणजे तेवढं शिकलेलं बी नाही. मग कसं झालं असतं मतदारसंघ बघा किती. म्हणजे लोकांचा कल कुणाकडे आता? मोहिते पाटील. चला तुतारी. चला तुमचं काय मत? तुतारी. चला तुमचं काय मत? तुमचं काय? तुतारी. तुम्ही सांगितलं बघा. तुमचं काय? तुमचं काय? तुमचं काय? तुमचं काय? वाजणार तुतारी. चला या ठिकाणी प्रश्न विचारण्यापेक्षा डायरेक्ट काय चिन्ह कुणाचं आवडीचं काय हे विचारतोय डायरेक्ट. तुम्ही बोललेलं आहे. तुमचं काय? तुतारी. तुमचं काय बाबा? या बोला. तुतारी. चला तुमचं बोला. मोहिते पाटील हे म्हणतात म्हणून नाही ना? नाही हे म्हणतात म्हणून बिनधास्त बोलायचं, अजिबात दहशतीत राहायचं नाही. तुतारी. चला या तुतारी. बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोहिते पाटलांना सपोर्ट होतोय. कुठल्याही पद्धतीने आम्ही बनवून किंवा आम्ही ठरवून ही गोष्ट करत नाही का. आम्ही आधी आलो इथं. हा चला काय तुमचं मत? तुतारी. तुमचं काय? तुतारी. कुर्डवाडीच्या अहिल्यादेवी चौकात आहे. प्रखर ऊन जाणवतं या ठिकाणी आणि पाहतोय आपण इथं लस्सी ज्यूस, यामुळे इथं थोडीशी गर्दी आहे. या की इथं या 2 मिनिट या. काय आता लोकसभेचं बघता आता इलेक्शन लागलंय. एका बाजूला रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत, दुसऱ्या बाजूला धैर्यशील आहेत. म्हणजे तुतारेवाला माणूस विरुद्ध कमळ. काय लोकांची आता भावना आहे ती? काय कल कुणाच्या बाजूने? पारडं कुणाचं जड आहे? सध्या तर आमच्या कुर्डवाडी शहरात तर तुतारी म्हणजे धैर्यसिंग मोहिते पाटलांचं जास्त चर्चेला नाव चालू आहे. कारण रणजितसिंह मोहिते पाटलांनी ते कसलेच 5 वर्षामध्ये कुठली कामं केली नाही, काय नाही. सर्वांगीण विकासाचं काय लोकांपाशी काय पोहोचलेलं नाही, म्हणून जनता पूर्ण नाराज आहे. या इथलंच ना? म्हणजे काय चालू आहे गावात? तुतारी. का बरं? शरद पवारसाठी फॅन. पवार साहेब. तुमचं कुठलं? तुतारी. ते म्हणतात म्हणून बघा बरं का. बरं चला असू द्या. पहिल्यापासून तुतारीच आहे असून. बर दोघांना प्रश्न आहे. असं या लोकसभा आहे. कुणाचं पारडं जड वाटतंय आता? घड्याळ येणं वाटतंय. घड्याळ नाही ना आता. कमळ आणि तुतारी फुकणारा माणूस आहे. आता कमळ नाही येणार शक्यतो. बरं का? बरं तुतारी येणार. बरं चला असं. तुम्हाला काय वाटतंय? तुतारी येणार. का बरं? गाव कुठलं?
किती टक्के मतदान घड्याळाला तुतारीला आणि किती टक्के मतदान कमळाला अंदाज काय? तुतारीला 90% होईल 90%. का बरं का इतकं परिवर्तन का आहे? निंबाळकर साहेब अजून आलेच नाही तिकडे गावाकडे आपल्याला बघायला सुद्धा काय झालं तिकडे बघायला काय सांगता? हा काय कामं बिमं केली असते? काहीच नाही काहीच नाही काम गावाची. तालुक्यात काय परिस्थिती आहे? तालुक्यात तुतारी सगळी म्हणते गाव. तुमचे आमदार नाहीत का तुमच्या बरोबर? आमदार आहेत की पण आमदार काय सांगत नाहीत त्याच्याबरोबर. बर चला असू द्या. काय चालू आहे? तुमचं गाव कुठलं? कुरवाडी. बर काय चालू आहे कुरडवाडी? कुरवाडीत म्हणजे कशा बाबतीत? आता राजकीय बघताय तुम्ही समीकरण सगळं. एका बाजूला धैर्यशील भाई आहेत, एका बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर. तुतारी विरोध कमळ चालू आहे. कमळ का बरं कमळ? चांगले केलेले कामं चांगली केलेली आहेत. काय काय कामं केली तुम्ही? रोडची कामं केलेली आहेत ती. बर लाईटीची कामं केलेली आहेत ती. बर पाण्याचं थोडं पाणी काय वरून म्हणजे पाऊस पडला तरच आहे. हां बर तुतारी नाही चालणार? तर नाही चालेल. नाही चालणार तुतारी. तुमचं कुठलं गाव? मी कुरवाडीचं आहे आणि मी म्हाडा तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे. बर 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 आमचे साहेबांना जानकर आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांना महायुतीचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही सुद्धा या भागात कमळला मतदान करणार. तालुक्यात लीड कोणाला मिळेल? अंदाज काय आहे तुमचा? प्रामाणिकपणे लीड कोणाला मिळेल? तालुक्यात थोडं फार फरक पडेल. निंबाळकर येईल निवडून. चला असू द्या. कुठं निघालंय? आलो इथं बाजारला. बाजार अहो बंद करा. पेट्रोल स्वस्त आहे काय? स्वस्तच पेट्रोल आहे. काय मोदी पेट्रोल स्वस्त देतोय. मोदी स्वस्त पेट्रोल देतो. कसं लिटर आहे आता? 110 रुपये. 10 वर्षापूर्वी किती होतं? काय असं ना 80-90 रुपये. स्वस्त कसं म्हणता येईल? स्वस्त मग आता सगळं महाग झालंय गो. बरं आता लोकसभेची निवडणूक आली ना. तुमचं कुठलं गाव आहे? आम्ही वरकुड्याचं आहे. थांबा वरकुड्याचं वरकुड करमाळा तालुक्यात. बर 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 काय चालू आहे तिकडे? काय ना कमळ. बर आता तर म्हणताय पेट्रोल पण त्यांना मतदान त्यांना देणार. बर बर चला. तुमचं काय मत आहे? काय शेतकरी. बर शेतकरी. तुमचं गाव कुठलं? बोसरे. काय चालू आहे बोसरेत आता बघताय तुम्ही? अजून तर काय ठरवलं नाही. लोकांचा कल कोणाच्या बाजूने? तुतारी. बर का बरं तुतारी? तीच मराठा आरक्षणाला विरोध केला बीजेपीनं तर त्याच्यामुळे तुतारी. दुसरं काय? मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे बीजेपीला. काय गाव कुठलं? बारलोनी. काय चालू आहे गावात? गावात आता काय आता अवघड विषय. आता काय होतं काय मग सांग. तुतारी का कमळ? आपलं मोदीकडे बघून मतदान द्यावं लागतंय. बर हां बर 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 काय मोदींनी केलं तिथं गावात? मोदीनं चांगलं केलं की आता. मोदीनं काय गावात काय काय केलं मोदी? गावात ना काय करेना बर पण बाकीचा विकास आहे ना. बाकी राम मंदिर झालं. बर 370 हटवलं. बर 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 बाकीचं काय बघा, हे सुद्धा मुद्दे आता देणे घेण्यापेक्षा काय नसतं. बर बर ते आपल्याला द्यावं म्हणून काय त्यांना नाही. पण हे चांगलं काम केलेलं आहे राम बघा, मंदिर. हे राम मंदिर हे सुद्धा आता लोक तळागाळातले ग्रामीण भागातले लोक सुद्धा आता म्हणायला लागलेत यामुळे कमळाला मतदान करायचं असं तुमचं करणार म्हणणं. आपण, कमळाला या पुढे मतदान या पुढे बाबा कशा कशा ज्यूस आहेत? मँगो, पायनॅपल, चक्कू. बर गिरायकला येत असेल आता उन्हाचं. हा काय म्हणतंय गिरायक आल्यावर? तुतारी का कमळ कोणाकडे कल वाटतो जास्त गिरायकाचा? तुतारी. बर चर्चा असते का? तुमचं कुठलं गाव आहे? कुरडू. काय चालू आहे गावात? तुतारी का गाड्याळ? तुतारी का कमळ? तुतारी का बरं? चालू आहे तर काय. बर तुमचं गाव कुठलं? रोपळ इथंच आहे की? काय चालू आहे? तुतारी. मतदान आलं का बाळा? नाही आलं. या इकडं त्याच्यावर चाललंय सगळं. बर आता ही का आता आले व्हिडिओ आला एक मोबाईलवर कुठं अमित शहाने बायासने नोटाचे पाकिटं वाटली काय झालंय मोबाईलवर आले ते व्हिडिओ. बर हे मग भाजपच येणार ना. पैसे वाट पेट्या फोड कुठं ते मशनी फोड त्या भाजप उघडच येणार. बर पण आता तगडा उमेदवार आहे ना तुमच्या इथं? तगडा असणार तर कसा लंगडा असला तरी पण पेट्या फडल्यावर काय व्हायचं तेच होणार आहे ना. चला, लोकांना बरं का खरं सांगतो माढा तालुका आहे ना बोलायला कोणाला ऐकणार नाही. खतरनाक प्रतिक्रिया मिळतात. चला पुढं. कुरडवाडीतील मेन चौक म्हणजे जो पोस्ट रोड आहे ना या चौकात आपण सध्या आहोत. ह्या झाडाच्या सावलीमुळे काही लोक इथं आहेत. ऊन जास्त वाढलेलं असल्यामुळे लोकच आम्हाला सापडत नाहीत. ऊन भरपूर आहे काय? भरपूर ऊन वाढले. काय आता लोकसभेचं पण आता चालू आहे रणधुमाळी जोरात. एका बाजूला तुतारी एका बाजूला कमळ आहे. काय आहे लोकांच्या मनात? आता लोकांच्या मनातलं कोण ओळखायचं? तुतारी. आमचा मित्र म्हणतो तुतारी. बरं मित्राचीच घेतो मग. काय कुठलं गाव कुठलं आहे?
कुरडवाडीच हीच गाव आहे का? काय लोकांच्या काय मनात चालू आहे? लोकांच्या मनात तुतारीच आहे बघा. का बरं लोकांच्या मनात तुतारी का चालू आहे? काय भानगड माहित नाही पण सगळी तुतारीच म्हणतात. बर बर असं आहे. पण स्थानिक तुमचे आमदार नाहीत, आता स्थानिक आमदार महायुती बरोबर आहेत म्हटल्यानंतर कसं काय तुतारी चालणार आहे? आमदार किलो बघायचं. बर आता खासदार किलो वेगळं. बर तुमचं कुठलं गाव आहे? आमचं हेच गाव आहे कुर्डवाडी. बर काय आता तुम्हाला प्रश्न माहिती आहे? माहिती आहे, पण आता कसं झालंय भाजपची कामं तर काय झालेली नाहीत कुर्डवाडी. हां रेल्वे गेटचा प्रश्न आहे, ती सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पुन्हा रस्त्याची कामं रखडल्यात. पुन्हा अजून झालंच तर रेल्वे गेट आहे त्याचा प्रश्न आहे. पण हे भाजपने या 5 वर्षात काय सोय केलं नाही आणि खासदार साहेब तर काय कुर्डवाडीत फिरकली सोय नाही अजूनपर्यंत. बर ह्याचा सगळा परिणाम मता होईल असं वाटतंय? 100% होणार. बर ह्यावेळेस आम्ही धैर्यशील मोहिते पाटलाला मतदान करणार आहे. बर आम्ही काय निंबाळकरांना मतदान करणार नाही. निंबाळकरांना मतदान करणार. तुमच्याकडे अनेक गिरायक येत असतील, आता गिरायक येत असतील. गिरायकाचं काय म्हणणं आहे? काय लोक गिरायकांमध्ये चर्चा काय चालू असते? गिरायकात चर्चा आपला लोकल उमेदवार मोहिते पाटलाचा असल्यामुळं जास्त करून तुतारीच चालू आहे त्यांचं. तुतारीसाठी त्यांचं जास्त खासदार निंबाळकरचं कसं आहे, आउटसाईड पडतात ना जरा, ते जास्त आहे. ते इथले जरी खासदार असले पहिले तरी, पण इथले लोक तरी माढा तालुक्यातले आमचे त्यांना मोहिते पाटलालाच हे करणार जास्त जवळ असल्यामुळे. चला त्या बाजूला कोण इकडे थांबा इकडे घेऊ द्या गिराव. सगळ्यांच्या मनातलं काढायचंय. काय तुमच्या मनात आता चालू आहे प्रश्न तुम्हाला माहिती आहे? तुतारी. बर कशामुळे? कुरवाडी वर्कशॉप प्रश्न. बर निंबाळकरांना लक्ष दिलं नाही. फडणवीसनं आश्वासन दिलं. काय दिलं आश्वासन? एका महिन्यात कारखाना चालू करतो म्हणून. कुठला? वर्कशॉप. बर काय केलं? 5 वर्ष फिरकलाच नाही. चालू झालं असेल की आता त्यांनी दिले सांगितले फिरकलाच नाही अजून इकडे कोणच. बर रेल्वे गेट बर प्रश्न अजून गंभीर आहे. बोगदा होईल 2-3 दिवसात. अजून लक्ष नाही त्यांचं. बर कुर्डवाडीत काय काय मूलभूत प्रश्न आहेत बरं? जसं आता हे तुम्ही सांगितलं, आणि काय प्रश्न आहेत? रेल्वे वर्कशॉप, चिंकिल ट्रेनिंग सेंटर, रेल्वे गेट, 3 प्रश्न महत्वाचे आहेत. बाकी पाणी पण आहे. पाणी आहे का मुबलक? पाणी आहे. पाणी येते 5 दिवस धरणात पाणी नाही म्हणून येणारच नाही ना. ती पाणी प्रश्न ती कायमच आहे. बरोबर तेवढंच. चला बरोबर. हो कुठलं गाव? कुरवाडी. थांबा की जरा. काय चालू आहे मनात आता? लोकसभा आली की? लोकसभा आली, मनात काय चालू आहे? तुतारी. बर का बरं तुतारी का? तुतारी का म्हणून? तू इच्छा झाली तुतारीला करायची. बर आता तुमचे आमदार तर माहितीचं काम करते ती. नाही ना, कुणाला नाही. तुतारी शरद पवारला मतदान द्यायचं. बर काय कुठलं गाव? कुरवाडीच जाईल. काय चालू आहे कुरडवाडी करायचं म्हणा? तुतारी. बर शरद पवार जाणता राजा महाराष्ट्राचा. बर का बरं पवार साहेबांना एवढं लोक म्हणणार आहेत इथं? शरद पवार पहिले काम केलेलं आहे इथं. शरद पवारने इथं काम राहिलेलं आहे. उड्डाण पूल करतो म्हणले पहिल्या खासदारानं काहीच काम केलं नाही इथं. उड्डाण पूल करतो म्हणले, खालनं बी केलं नाही आणि वरनं बी केलं नाही, कुठलंच काम केलं नाही. त्याच्यामुळं तुतारी म्हणजे तुतारी 100% तालुक्यात काय तुतारीच. आमदार नाहीत तुमच्या बरोबर? तुतारी म्हणताय काय मला? अहो जनता आहे ना, पण जनता पवार साहेबाबरोबर आहे की. बर आमदार असून काय उपयोग आहे? आमदार केला बघू त्यांचं. असं म्हणायचं का आमदार म्हणजे नेते आमदार केला आणि जनता शरद पवारच्या मागे आहे. 2 प्रवाह तयार झाले. 100%. चला या ठिकाणी तुतारीकडे कल जास्त आहे. बसला कुठं होता कामाला? नगरपालिका. बर आता स्थानिक तुम्हाला नगरपालिकेत कामाला होता म्हणलं सगळी माहिती तर असेल. कुरडवाडी माहिती सर्व लोकांच्या मनात काय चालू आहे लोकसभेविषयी? लोकसभेविषयी सध्या महाविकास आघाडी फॉर्म मध्ये आदरणीय नरेंद्र मोदीने जे राम मंदिर बांधलं ती चांगली गोष्ट केली. पण ती माहितीत आहेत ना तीच की, पर ती चांगली गोष्ट केली नरेंद्र मोदीने. परवा रोजगारी महागाई इतकी वाढली की लोक आता त्या बाजूने नाही सध्या. आता महाविकास आघाडी आणि माढा मतदारसंघामध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील चांगलाच जमा येतात. धैर्यशील मोहिते पाटील. मला काय म्हणायचं माहितीये का? बघा तुमचं म्हणणं मला पटतंय, पण आता तुमचा आमदार नाही तुमच्या बरोबर. महायुतीचे 5 म्हणजे आमदार आहेत ते त्यांच्या बाजूने आहेत. मग अशात तुतारी कशी काय चालणार आहे तुमची? तुतारी चालणार. तुतारी स्थानिक इथले आमदार सुद्धा तिकडं तुतारीला मतदान करतील अशी आशा आहे. बर कारण का तू धैर्यशील प्रतापसिंह मोहिते पाटील आताच भाजपमधून इकडे आले आता सध्या. तुतारी शरद पवारच्या गटामध्ये. चला त्यामुळे महाविकास आघाडी फॉर्म मध्ये. तुम्ही काय काम करता? नमस्कार. काम काय करता? मी संतोष कांबळे आहे. सध्या व्यवसाय काहीच नाहीये. बर अध्यक्ष आहे प्रहार संघटनेचा बच्चू कडू साहेब. बर
आणि सध्या या इथं का नाही वातावरण जे आहे ते जास्त करून आपले तुतारी आहे ना त्या संदर्भात आहे. तुतारी आहे त्या तुतारी. आणि का बरं ह्याचं काय कारण असू शकतं? कारण म्हणजे कसं, जे कोणी याच्या अगोदर आलेले त्यांनी कामच केलेलं नाही, बरोबर. आणि दुसरं म्हणजे तुतारी कसं, शरद पवारचा पक्ष आहे म्हणून तुतारीला मतदान करायचं. लोक भावनिक जास्त म्हणजे साहेबाचे भावनिक आहेत, पवार साहेबाचे भावनिक आहेत. पवार साहेबांनी एक जर झलक कुर्डवाडीला दाखवली, नुसता हात जर बाहेर काढला तर पब्लिक नाचतं, माहितीये का? काय सांगतो? शपथ, खोटं नाही बोलत. पवार साहेबासारखा माणूसच मिळणार नाही आपल्या महाराष्ट्रात तरी. आणि आमचं सगळ्याचं असं मत येतं की धैर्यशील मोहिते पाटीलच यांनाच मतदान करायचं. तुमच्या मताशी सहमत आहे मी, पण काय होतंय, आमदार नाही तुमच्या बरोबर, स्थानिक आमदार तर तुमच्या बरोबर पाहिजे. कसं आहे, स्थानिक जरी आमदार नसले तरी दोघं जण आतून एक होत असतात. हो, हे लोकांना दाखवायसाठी राजकारण असतं की बाबा आम्ही ह्याला पाठिंबा दिलेला आहे. परंतु हे राजकारण असं आहे की आतनं भेटायचं आणि पलीकडच्या दरवाज्यातून निघायचं, अशी भानगड असते राजकारण. राजकारणात एक पैलू समजायचा आपण. हाय हाय, तुमचं कुठलं गाव? काय काम करता तुम्ही? मी शेती करतो. मिशी भारी राहू तुमची. होय, हाय की. मस्त आहे. काय आता काय गावात काय चालू आहे? तुतारी. बर, का बरं? का शेतीमालला भाव नाही, कशाला दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही का? एकंदरीत भाजपावर ना लोक नाराज आहेत का? आहेत. होय ना? हो, पूर्ण मतदारसंघ नाराज आहे. नाराज आहे. याचा मतावर परिणाम होईल. होणार. बर, चला, एकंदरीत आपण बघतोय इकडे बोलायचं कोण आहे का? तुम्हाला भीती वाटते कोणाची? नाही. तुम्हाला दडपण आहे का कोणाचं? खुल्या मनाने जगायचं. आपण भारतातली लोक आहे. काय मनात चालू आहे बिंदास बोला. कुणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला? तुतारी. जास्त विचाराय नको, आपण दुसऱ्या बाजूला येऊ. काय तुमचं कुठलं गाव? तुतारी कुर्डवाडी. बर, का बरं तुतारी? आम्ही ते रणजित सिंगला 5-6 वर्ष झालं बघितलं बी नाही. खासदार आहे की? खासदार आपण बघितले बी नाही. मत मागायला दरेशे मत तर मागायला आले ते. बर, त्यांना बघितलंच नाही अजून 5-6 वर्ष झालं. बर, चला असू द्या. कुठलं गाव? काय वाटतंय? काय कमळ की तुतारी? तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी एक चिन्ह एक वेगळं आलंय बरं का काहीतरी. असं आहे. हा, चला. अरे इकडं दाखवा, इकडं बघा. मस्त लुक आहे, एक नंबर, सेम टू सेम. काहीच फरक वाटत नाही मला. पण काय वाटतं तुम्हाला आता? काय तुमचं राज्य असतं तर तुम्ही काय केलं असतं नक्की आता या क्षणाला? सर्वप्रथम मी आता सध्याच्याला नवीन पिढीतले मतदार जे आहेत त्यांचं मी स्वागत करीत आहे. कारण त्यांनी जोमाने काम करावं. आणि नवीन पिढीला माझं एवढंच आव्हान आहे की आपल्या माढा लोकसभा मतदारसंघातील माननीय विजयशाही मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आमचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार, तसेच आमच्या हृदयातले हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एक सच्चा कार्यकर्ता 1985 सालापासून जी आम्ही प्रतिज्ञा घेतली होती शिवसेना ह्या नात्याने, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे जे आहेत ते आमचे हृदय सम्राट आहेत, हिंदुत्ववादी आहेत. तसेच बाळासाहेबाच्या कुटुंबावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. बरोबर. आता डायरेक्ट प्रश्नाकडे येतो. ही चिन्ह बदललं, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पक्षाचं नाव बदललं, बरोबर, चांगलं झालंय का? तुम्ही आता असता तर तुम्ही काय केलं असतं हेच सांगा. चला, मी आता जरी या ठिकाणी असलो असतो त्यावेळेस सुद्धा अहो काय चाललं ह्या देशात, ह्या महाराष्ट्रात काय महागाई चाललेली आहे, पाणी मिळेना लोकांना, खेडे वस्तीवर पाणी बघा तुम्ही. काय आमचा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे लोकांनी. साहेबांचं काम एकच होतं, सत्याच्या पाठीमागं राहायचं. तसेच अडीच वर्ष माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब होते. त्या टायमाला आपल्या जगात, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण राज्यात, देशात आणि संपूर्ण पृथ्वीवर
भयंकर एक असा रोग येऊन गेला. त्यावेळेस उद्धव साहेबांनी आपला महाराष्ट्र संबोधित ठेवला. उद्धव साहेबांमुळे कोरोना काळात त्यांचं काम चांगलंच आहे हे जगाने मान्य केले. पण एक प्रश्न शेवटचा, बोला, तुम्ही बोलू शकता. पक्ष कोणी नक्की फोडला? एक कोण जबाबदार व्यक्ती की ज्याने पक्ष फोडला? चला नाव घ्या मीडियावर. चला, कसं आहे, नाव कसं घेता येऊ शकत नाही, कारण का ही अंतर्गत बात असती. कोणी पक्ष कोणी फोडला? मस्त बाळासाहेबांचा पक्ष कोणी फोडला? एक मिनिट, हे कसं असतं, राजकारण असतं. ते जरी फुटून गेले ते सुद्धा माझेच शिवसैनिक आहेत असं. नाही ठीक आहे ना, तर तुमचे, पण हे षडयंत्र कोणी केलं? षडयंत्र करणाऱ्यांनी करून गेलं, पण तसं मी बोलू शकणार नाही. कारण का, मी सांगतो ना, बोला, तुमच्या जागेवर जर ते बाळासाहेब असते ना, बेधडक असं नाव घेतलं असतं त्यांनी. बरोबर आहे का चुकीचं आहे? हा चला, काय गाव कुठलं? झालंय का? बरं या इकडं. गाव कुठलं? पिंपळगुंड. काय एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी आहे, काय चालवणार आहे? तुतारी आहे. तुतारी? बरं असू द्या. चला, जास्त नाही विचारत, तुम्हाला एवढंच विचारतो. असू द्या, चला. तर आपण बघतोय कुर्डवाडी मधल्या प्रतिक्रिया आपण घेतोय आणि बऱ्यापैकी लोकांचा जो कल आहे. ओ, कुठलं गाव? गाव कुठलं? अकोलगाव. कुठल्या तालुक्यात येते? अकोलगाव तालुका, माढा जिल्हा, सोलापूर. काय म्हणत आहे, कमळ की तुतारी? बर, का बरं तुतारी? शरद पवार आपलं चांगलं केलं, तसं काय नाही. काय वाईट केलं नाही चांगलं? केलं. पवार साहेबांनी चांगलं, आपण त्यांच्याच पक्षाचा आहे. बर, त्यांच्याच पक्षाचा आपण माणूस. बर, हा, तसं काय नाही. तालुक्यात काय होईल? काय होईल की तुतारीच होणार. तुतारीच होणार. हा, बर, चला असू द्या. तर तुमच्या तालुक्यात एका बाजूला कमळ आहे, एका बाजूला तुतारी फुंकणारा माणूस आहे. काठी की टक्कर वाटतंय का वन साइड वाटतंय? ही निवडणूक पूर्ण एकतर्फी आहे आणि ही निवडणूक कुठलाही आमदार, खासदार किंवा नेते मंडळीच्या हातात राहिलेली नाही. बर, ही निवडणूक जनतेने घेतली हातात. जनतेने घेतली. जनतेला फक्त आता भाजप नकोय, भाजप शरद पवार पाहिजे. बर बर. एकंदर वातावरण सगळं महाराष्ट्रातलं बदललं मी ग्रामीण मध्ये राहतो, ग्रामीण भागात. बर बर. मी कोडीच्या उत्तरेला राहतो. 36 गाव आहेत त्या भागामध्ये. प्रत्येक गावात 80% तुतारी आहे. बर बर बर. आणि होणार ती. बर, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही तसं दादा मामांची कट्टर माणसं आहेत. इथं या तालुक्यात दादा मामांशिवाय दुसरं कोणाचंच काम चालत नाही किंवा कार्य बी कोणाचं तसं नाही. पण खासदार केला आम्हाला कमळ चालत नाही. कमळ चालत, त्यामुळं आमचे तुतारीत. गेल्या वर्षी दिलते की तुम्ही भरपूर? केलते की कुठं आम्हाला दादा मलाच केलतं ना आम्ही. हा, ह्याला कमळाला केलंच नाही ना आम्ही मतदान. आम्ही कमळाची माणसं नाहीत. त्यामुळे इथं कमळ चालू. एकंदरीत काय होईल आता? सगळ्यांसाठी एकच प्रश्न. बाबा या की इथं. बरं, काय एकंदरीत काय होईल, काय वाटतंय? एकंदरीत सांगा. एकंदरीत राज्याचं सांगू, देशाचं सांगू? तुमच्या मतदारसंघात. आमच्या मतदारसंघामध्ये, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये जे लोकांना पाहिजे मोहिते पाटलाचं नेतृत्व हे 100% राहायचे. मोहिते पाटील हे खासदार होणार. ही काळ्या इतर तालुक्यातली काय परिस्थिती आहे? इतर तालुक्यात मी माझ्या माहितीनुसार, माझा एक थोडा राजकीय अभ्यास आहे. बारामती सीट सुप्रिया सुळेंची लागणार, माडाची सीट धैर्यशील मोहिते पाटलाची लागणार आणि साताऱ्याची साताऱ्याची सीट सुद्धा राजेंचा पराभव राहणार. मी ठामपणे सांगतो कॅमेरा समोर तुमच्या. का? राजे म्हणून आमचंही राजांवर प्रेम आहे, पण पक्ष म्हणून नाही. त्याचा चॅनल त्याच्या पक्षात आहे, ते पक्ष आवडत नाही. आवडत नाही. आम्हालाच नाही, जनतेला आवडत नाही. हो, मला सांगा, आज गॅस कुठे, पेट्रोल कुठे, डिझेल कुठे, आज सोनं कुठे गेलंय? 2003 साली 42 रुपये सोनं होतं माझ्या लग्नाच्या वेळेस. आज सोनं कुठे गेलंय? शेतीमाल हमी भाव नाही. जो काय आमचा तो आयोग होता, आमच्या काँग्रेसवाले राजीव गांधींनी जो हे केलेलं, त्या आयोगाचं त्यांनी काय केलं? आयोगाचं आज कांद्याची काय परिस्थिती आहे? आज आमचे ऊस जाळून नेले आज कारखानदारांनी. मग जळीताला टनाला 100 रुपये कमी, चांगला ऊस पेटून नेला. मग आमचं आता माझा 500 टन ऊस जातो वर्षाला. मग 500 गुणले 100 करा ना तुम्ही. 500 टनाचे किती पैसे झाले माझं 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. एकंदरीत लोक भाजपावर नाराज आहेत, स्पष्टपणे म्हणाले. भाजपावर नाराज आहेत, भाजप नको आहे. काय म्हणत आहे आता? चला बोला, प्रश्न माहिती आहे तुम्हाला. कमळ. कमळ का? कशामुळे? 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 दादामुळे. चला, दादामुळे. तुमचं काय म्हणणं? कमळ. कमळ. चला असू द्या. आता मुलाखती भरपूर झाल्या, लोकांच्या प्रतिक्रिया भरपूर ऐकून घेतल्या आणि जे मनात आहे ते कुर्डवाडीकरांनी बिनधास्त बोलून दाखवलेलं आहे. एकंदरीतच जर विचार केला आपण तर या कुर्डवाडी शहरामध्ये तुतारीचं वजन जास्त आहे असं काही म्हणायला हरकत नाही.
त्याचं कारण भरपूर सांगितले, लोकांनी पण भरपूर सांगितली. शेतकऱ्यांचा विषय असेल, उद्योजकांचा विषय असेल, किंवा पूर्वी जे काही आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनं पूर्ण न झालेल्याचा विषय असेल, या सर्व विषयाचा जर विचार केला तर लोक तुतारीकडे वळलेले आहेत, असंच एकंदरीत या ठिकाणी चित्र आहे. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज आणि टाइम्स 9 मार्फत कुर्डुवाडी शहरातून. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.